हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण मिक्स फ्रूट केक बनवणार आहोत आणि हा केक बनवणं अतिशय सोपा आहे, वरून हेल्दीसुद्धा आहे. कारण आज आपण गव्हाच्या पिठापासून हा केक कसा बनवायचा ते बघणार आहोत आणि त्यामध्ये भरपूर सारे आपण ड्रायफ्रूटसुद्धा ॲड करणार आहोत. त्यासाठी हा हेल्दी तर आहेच, पण बनवायलासुद्धा तेवढा सोपा आहे. नक्की ट्राय करा. आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सगळ्यात आधी आपल्याला इथं 2 ऑरेंज ज्यूस काढायचा आहे. 2 ऑरेंजचा ज्यूस काढून घ्यायचा आहे. एकदम फ्रेश ऑरेंज घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये छान भरपूर ज्यूस निघतो. तर इथे मी सगळ्यात आधी तर ऑरेंज ज्यूस काढून घेतला आहे. तर आपल्याला अर्धा कप किंवा अर्धा वाटी, इथे मी कपाचा मेजरमेंट घेतला आहे, तर आपल्याला अर्धा कप इतकं ऑरेंज ज्यूस काढून घ्यायचं आहे. तर आधी मी इथे ऑरेंज ज्यूस काढून घेणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याला चाळून घ्यायचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जे थोडेसे रेषे वगैरे असतात ना ऑरेंजचे, ते पडलेले असतात, त्यामुळे आपल्याला चाळून घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी नाही ते मी ऑरेंज ज्यूस काढून घेणार आहे. तर बघा, एक ऑरेंजचं ज्यूस काढून घेतले आणि परत हा दुसरा ऑरेंजसुद्धा याचं पण ज्यूस काढून घेणार आहे. तर इथं मला पूर्ण 2 ऑरेंज लागले आहेत. 2 ऑरेंजचा ज्यूस इथे मी काढून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला 2 ऑरेंज ज्यूस काढून घ्यायचा आहे, म्हणजे जवळपास अर्धा कप, मेजरमेंट कपनी अर्धा कप इतका आपल्याला ऑरेंज ज्यूस लागणार आहे. तर आधी इथे मी ऑरेंज ज्यूस काढून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे ज्यूस चाळून घ्यायचं आहे. तर बघा, इथे मी पूर्ण अर्धा कप इतकं ऑरेंज ज्यूस काढून घेतलेला आहे. आता एका मेजरमेंट कपामध्ये चाळून घेणार आहे, म्हणजे चाळून घेतल्याने ना त्याच्यामध्ये जे रेषे वगैरे असतात ना ऑरेंजचे, ते निघून जातील आणि इथे आपला फ्रेश ऑरेंज ज्यूस बनून तयार होईल. तर बघा, इथे मी ऑरेंज ज्यूस छान चाळून घेतलेला आहे आणि एका मेजरमेंट कपामध्येच गाळून घ्यायचं आपल्याला. तर बघा, इथे अर्धा कप मोजून इथे मी ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे. बाकीचे सुद्धा सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला मोजूनच घ्यायचे आहेत. ज्यावेळेला आपण केक बनवत असतो ना, त्यावेळेला प्रत्येक इन्ग्रेडियंट्स मोजून घेतलं ना, तरच केक आपला परफेक्ट बनतो. तर इथे मी अर्धा कप इतकं ऑरेंज ज्यूस ॲड केला आहे. त्यानंतर 2 टेबलस्पून इतकं किंवा 5-6 इतके बदाम बारीक कट करून ॲड केलेले आहे. 2 टेबलस्पून इतकं काळे मनुके ॲड केलेले आहे. 2 टेबलस्पून इतकं काजू कट करून ॲड केलेलं आहे. 2 टेबलस्पून इतके आपल्याला इथे पिवळे मनुके ॲड करायचे आहेत. 1 टेबलस्पून इतकी टुटी फ्रुटी ॲड केलेली आहे आणि आता हे सगळं ऑरेंज ज्यूसमध्ये आपल्याला भिजत ठेवायचं आहे 2 ते दीड तासासाठी. जोपर्यंत आपला इथे ड्रायफ्रूट्स भिजून तयार होईल, तोपर्यंत आपण इकडे बाकीची तयारी करून घेऊया. तर एक मिक्सरचा पॉट घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये अर्धा इंच इतकं दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे. त्याच्यामध्येच आपल्याला थोडंसं एक अर्धा इंच इतकं जायफळ ॲड करायचं आहे. हे पावडर ॲड केल्याने ना त्या केकची टेस्टच बदलून जाते, म्हणून हे आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे पावडर करून. 5-6 इतके काळ्या मिऱ्या घेतलेल्या आहे. 2 ते 3 इथे लवंग ॲड केलेली आहे. 1 चमचाभर साखर ॲड करायची आहे आणि 2-3 इतकी हिरवी इलायची ॲड करून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला मिक्सरला लावण्याची पावडर तयार करायची आहे. साखर इथे मी याच्यासाठी ॲड केलेला आहे की आपलं पावडर व्यवस्थित बारीक होईल, त्याच्यासाठी इथे मी साखर ॲड केलेली आहे. साखर इथे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला असंही बारीक करायचं असेल तर तुम्ही बारीक करून घेऊ शकता. तर बघा, आपला पावडर तयार झाला आहे. आता आपण इथे ना कॅरेमेल तयार करून घेऊया, शुगर कॅरेमल. त्याच्यासाठी सगळ्यात आधी एक पॅन घ्यायचा आहे. शक्यतो आपल्याला इथं नॉनस्टिकचाच पॅन वापरायचा आहे. नॉनस्टिकच्या पॅनमध्ये ना जास्त असं चिकटत नाही, खूप जास्त त्रास होत नाही. जर तेच आपण स्टीलचं वगैरे भांडं वापरणार ना, थोडंसं चिकटतो. तर इथे मी अर्धा कप इतकी साखर घेतलेली आहे. साखर पॅनमध्ये पसरून घ्यायची. 2-3 मिनटापर्यंत बिलकुल ढवळाढवळ करायचं नाही. 2-3 मिनटं झाल्यानंतर ॲटोमॅटिक साखर मेल्ट व्हायला लागेल. मग त्याला व्यवस्थित मिक्स करायचं. 2-4 मिनटामध्ये आपलं शुगर कॅरमलाइज होऊन जातो. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाव कप 1/4 कप इतकं पाणी ॲड करायचं आहे. तर पाणीसुद्धा आपल्याला थोडं थोडं करूनच ॲड करायचं. एका वेळेला पाणी ॲड करायचं नाही, नाहीतर खूप जास्त उडेल. तर बघा, इथे मी थोडं थोडं एक चमचा पाणी इथे ॲड करून घेणार आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घेणार आहे. पाणी ॲड करत असताना ना कंटिन्युअसली याला ढवळत राहायचं, म्हणजे छान अशी स्लरी किंवा याचं व्यवस्थित असं आपला शुगर सिरप तयार होईल. तर तुम्ही बघा, कंटिन्युअसली थोडं थोडं पाणी इथे मी पूर्ण पाणी ॲड केलेलं आहे. पूर्ण पाणी ॲड करून झालं आहे. आता आपल्याला 2-3 मिनटापर्यंत परत असं शिजवून घ्यायचं याला. 2-3 मिनटापर्यंत कंटिन्युअसली असं ढवळत राहायचं, म्हणजे तो थिक होईल व्यवस्थित. आणि बघा, इथे 2-3 मिनटं झालेले आहेत. छान बऱ्यापैकी घट्ट झाला आहे. आता मी गॅस बंद करून घेते आणि आता याला आपण असंच मिक्स करत राहायचं परत 2-3 मिनटापर्यंत. आणि बघा, खूप घट्ट झालेला आहे. याच्यापेक्षा जास्त थिक करायचं नाही, नाही तर एकदमच कडक होईल तो. ते एवढ्या कन्सिस्टन्सीमध्येच आपल्याला बंद करायचं गॅस. थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याला बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे.
आता ना हे आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे. तर बघा हे खूप जास्त नाही आहे, फक्त पाव कप इतकं असेल, मोजलं तर पाव कप इतकंच असेल. खूप एकदम जास्त नाही आहे, फक्त आपण शुगरला कॅरमलाइज करून घेतलेलं आहे आणि जवळपास हे पाव कप इतकं असेल. तर याला मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे एकदा चमचने. याची कन्सिस्टन्सी बघा एकदम मध असतो की नाही तसंच तयार होतो. सेम हनी असल्यासारखंच वाटेल तुम्हाला. तर बघा हे मिक्स करून घेतलं आहे. आता ना याच्यावर एक चाळणी ठेवायची आहे आणि बाकीचे सगळे इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही इथे गव्हाच्या पिठाऐवजी मैदासुद्धा वापरू शकता, पण इथे मी आज गव्हाच्या पिठापासूनच बनवणार आहे. आता याला आपण चाळून घेऊया. चाळून घेतल्याने ना केकला खूप छान स्पॉन्ज येतो. अजिबात त्याच्यामध्ये एअर भरत नाही. म्हणजे मोठे मोठे जे बबल्स येतात ना तसे होत नाही. एकदम स्पॉन्जी इव्हनमध्ये जाळी होते आपल्या केकला. तर मी ते चाळून घेतलेलं आहे पीठ. त्याच्यामध्येच आपण जो वाटून घेतलेला मसाला आहे ना, तो सुद्धा इथे आपल्याला ॲड करायचा आहे आणि त्याला पण चाळून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये जे आपले इलायचीचे वगैरे रेषे असतात की नाही, ते जाडसर धागे ते निघून जाईल. तर बघा इथे मी चाळून घेतलेलं आहे, पीठ पण चाळून घेतलं आहे आणि तो पावडर पण मसाला चाळून घेतलेला आहे. आता आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे. तर बघा याच्याने काही हा मिक्स होणार नाही. तर जो आपण भिजत ठेवलेला ज्यूस आहे, ड्रायफ्रूट्स आहे ना, ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. फक्त आपल्याला थोडंसं याला मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला याची क्वांटिटी कळेल की आपल्याला अजून किती पाणी किंवा दूध ॲड करायचं आहे. त्याआधी आपण याच्यामध्ये हा जो फ्रूट्सचा आपण मिक्सचर बनवून घेतला आहे, तो इथे ॲड करून घेऊया. तर बघा इथे मी पूर्ण ॲड करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये ना आपल्याला खूप जास्त पाणी पण ॲड करायचं नाही आहे. एकदम जर बॅटर पातळ झालं ना तरी फुगणार नाही व्यवस्थित. फुगल्यानंतर परत तो बुडाला जाऊन बसतो. त्याच्यासाठी पाणी शक्यतो कमीच वापरायचं ज्यावेळेला आपण हा मिक्स ड्रायफ्रूट्सचा केक बनवतो त्यावेळेला. तर बघा आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण इथे मी ॲड केलेला आहे मिक्सचर आणि त्यानंतर याला मिक्स करून घेतलेला आहे. आता बघा मी बाजूला ठेवून घेते आणि आपल्याला इथे पातेलं प्रीहीट करून घ्यायचं आहे 10 मिनिटासाठी. तर आज आपण विदाऊट ओव्हन, विदाऊट मैद्यापासून हा केक बनवून तयार करणार आहोत एकदम इझी पद्धतीने. तर एक मोठ्या साईजचं पातेलं घेतलं आहे. त्याच्यामध्ये इथे मी डबल स्टँड ठेवलेला आहे, कारण हा स्टँड एकदम छोटा होता म्हणून. आणि याच्यामध्ये ना मी मीठ वगैरे काही वापरलेलं नाही आहे. अगदी सोप्या पद्धतीनं केक बेक करणार आहोत आज आपण. तर दोन्ही स्टँड ठेवायचं, त्याच्यावर झाकण लावून 10 मिनिटासाठी गॅस कमी ठेवून प्रीहीट करायचं आहे आपल्याला पातेलं. पातेलं गरम होतोय तोपर्यंत आपण इकडे केक टीनसुद्धा रेडी करून घेऊया, केक मोल्ड. तर बुडाला नाही ते मी बटर पेपर लावून घेतलेलं आहे असं कट करून. त्याच्यावरून थोडंसं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि इथे आपला मोल्डसुद्धा तयार झालेला आहे. म्हणजे ज्यावेळेला आपण केक रिमूव्ह करणार आहे त्यावेळेला इझिली रिमूव्ह होईल, याच्यातून केक तुटणार नाही, म्हणून हे आपल्याला लावून घ्यायचं आहे. तर आपला केक टीन तयार आहे आणि इकडे मी गॅसवर पातेलंसुद्धा प्रीहीट होण्यासाठी ठेवलेलं. हे तयारी आपल्याला आधी करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर ना आता आपल्याला बॅटरमध्ये 1 टेबलस्पून इतकं तेल ॲड करायचं आहे. तेल ॲड केल्यानंतर परत आपल्याला थोडंसं 1-2 मिनिटापर्यंत त्याला मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे. खूप जास्त पण नाही, 1 टेबलस्पून इतकं तेल ॲड केलेलं आहे. तर आता मी मिक्स करून घेतलं आहे. छान असा हा बॅटर मिक्स झालेला आहे. आता ना आपल्याला याच्यामध्ये अर्धा टीस्पून, हाफ टीस्पून इतकं आपल्याला इथं बेकिंग पावडर ॲड करायचं आहे आणि 1/4 टीस्पून इतकं बेकिंग सोडा ॲड करायचा आहे. थोडंसं किंचित आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे, म्हणजे तो व्यवस्थित फुलेल. आणि आता आपल्याला हा मिक्स करून घ्यायचा आहे बॅटर. छान बॅटर मिक्स करायचं आहे, एकदम ओव्हर मिक्स करायचं नाही, फक्त हलक्या हाताने 2 मिनिटापर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं लवकर मिक्स करायचं. आणि बघा व्यवस्थित बॅटर इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून इतकं व्हॅनिला इसेन्स ॲड करायचं आहे. तर बघा इथे मी अर्धा टीस्पून व्हॅनिला एसेन्स ॲड केलेला आहे. आता पटकन आपल्याला क्विकली याला मिक्स करायचं आहे, फक्त 1 मिनिटापर्यंत असंच. आणि त्यानंतर हा बॅटर आपल्याला केक टिनमध्ये ॲड करायचा आहे. एकदम जास्त ओव्हर मिक्स करत बसायचं नाही. एकदम ओव्हर मिक्स झालं ना त्यानंतर बॅटर व्यवस्थित फुलत पण नाही. त्यासाठी फक्त 1 मिनिटापर्यंत मिक्स करायचं. त्याच्यानंतर आपल्याला हा बॅटर केक टिनमध्ये ॲड करून घ्यायचा आहे.
तर बघा इथे मी पूर्ण बॅटर केक टीन किंवा केक मोल्डमध्ये ॲड केलेला आहे आणि थोडंसं एक ते 2 वेळा टॅप करायचं, म्हणजे याच्यातले पूर्ण बबल्स निघून जातील. आणि त्याच्यानंतर वरून आपल्याला ड्रायफ्रूट्स गार्निश करायचे आवडीप्रमाणे. याच्यामध्ये मी भरपूर ड्रायफ्रूट्स ऑलरेडी टाकलेला आहे, म्हणून वरून मी जास्त ड्रायफ्रूट्स ॲड केलेले नाही. थोडेसे आपले काळे मनुके ॲड केलेले आहेत आणि त्यानंतर थोडेसे काजू ॲड केलेले आहे आणि थोडेसे टुटी फ्रुटी ॲड केलेली आहे. तर बघा इथे मी बस एवढेच ड्रायफ्रूट्स ॲड केलेले आहेत. तुम्हाला जर अजून जास्त आवडत असेल ना, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अजून जास्त इथे ड्रायफ्रूट्स ॲड करून घेऊ शकता. आणि ते आपण जो पातेला गरम होण्यासाठी ठेवलेला आहे ना, तो बऱ्यापैकी 10 मिनिटापर्यंत मी गरम करून घेतला आहे. त्यानंतर झाकण काढून आपला हा केक त्याच्यामध्ये बेक होण्यासाठी ठेवायचा आहे. हा केक शिजायला थोडंसं जास्त वेळ लागतो. 35 ते 40 मिनटं लागतात हा केक शिजवायला, कारण आपल्याला मीडियम गॅसवर हा केक शिजवून घ्यायचा आहे. आणि बघा इथे आपला केक शिजवून रेडी झाला आहे. आता आपल्याला हा केक काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर एक टूथपिक घ्यायची, चेक करून घ्यायचं आहे की व्यवस्थित शिजला आहे की नाही. जर शिजला नसेल तर अजून 5 मिनटापर्यंत त्याला शिजवून घ्यायचं आहे. तर आता मी हा बाजूला काढून घेतलेला आहे. त्याच्यावर एक किचन रुमाल वगैरे झाकून ठेवायचे. जोपर्यंत पूर्णपणे केक थंड होत नाही तोपर्यंत थंड करून घ्यायचा आहे. गरम गरम असताना काढाल ना तर व्यवस्थित निघणार नाही, तुटण्याचे चान्सेस असतात. म्हणून इथे छान थंड करायचं, त्याच्यानंतर केक डिमोल्ड करून घ्यायचा आहे. तर केक डिमोल्ड करण्याच्या आधी ना चाकूने आपण व्यवस्थित त्याला कॉर्नरनी सोडवून घेऊया, म्हणजे तो व्यवस्थित निघेल. तर चाकूने इथे मी पूर्णपणे काढून घेतलेलं आहे. आता एका प्लेटमध्ये आपल्याला हा केक काढून घ्यायचा आहे. बघा काढत असताना ना एकदम इझिली निघेल, कारण आपण बुडाला सुद्धा बटर पेपर लावलेला आहे आणि बाजूचे कॉर्नरसुद्धा सोडवून घेतलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता स्पंज बघा किती छान असा केक इथे शिजून तयार झाला आहे. इथे ना मी हा केक गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे. विदाऊट मैदा, नो मैदा केक आहे हा. तुम्ही ना आवडीने कितीही जरी खाल्लात ना तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही आहे या केकचा. तर इथे आपला केक बनवून तयार झालेला आहे. तुम्ही छान असा बघू शकता किती सुंदर असा केक इथे बनलेला आहे. आता ना मी तुम्हाला हे केक कटसुद्धा करून दाखवणार आहे. मधून किती छान जाळी आलेली आहे, एकदम स्पंजी असा केक इथे बनवून तयार झालेला आहे. सगळ्यात आधी तर आपण इथे त्याच्यावरचा बटर पेपर रिमूव्ह करून घेऊया. आणि इथे तुम्ही बघा किती इझिली बटर पेपर निघलेला आहे, म्हणजे आपला केक छान असा बेक झाला आहे. अजिबात जळालेलं वगैरे नाही आहे किंवा खूप ओव्हर बेक झालेला असं पण नाही आहे. एकदम परफेक्ट शिजून तयार झाला आहे. तर मला हा केक बनवायला ना 40 मिनटं पूर्ण लागले होते. 40 मिनटापर्यंत मी या केकला शिजवून घेतला आहे. आता मी ह्याला कट करून दाखवते तुम्हाला. किती सुंदर अशी जाडी एकदम स्पंजी असा केक इथे बनवून तयार झालेला आहे. वरून हेल्दी आहे, गव्हाच्या पिठापासून बनलेला आहे. भरपूर सारे आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड केलेले आहेत आणि सोप्या पद्धतीने हा केकला आपण बनवून घेतलेला आहे. तर बघा हा केक बघा किती छान तयार झालेला आहे. अजून एकदा तोडून सुद्धा दाखवते मी तुम्हाला. मधून जाडी बघा तुम्ही या केकची. बघा किती सुंदर असा हा केक बनवून तयार झालेला आहे. तर ही तुम्हाला पूर्ण रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला हा केक आवडला की नाही ते सुद्धा सांगा. जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.